हरिओम हरिओम श्रीराम अंबज्ञ. मी अक्षयसिंह मते बापू भक्त. म्हणजे असंच सांगायचं म्हणून, जसं बापूंचं परेल विलेजमध्ये क्लिनिक होतं तसंच आम्हीही त्या काळात, म्हणजे जेव्हा बापूंचं क्लिनिक होतं, बापू प्रॅक्टिस करत होते त्या काळामध्ये परेल विलेजमध्येच राहिला होतो मी. माझा जन्म तसा 1991 आणि आर एम भट गोखले एज्युकेशन सोसायटीचा आर एम भट स्कूल म्हणजे मराठी शाळा ही माझी शाळा होती. तर परेलचा जर एरिया माहिती असेल, तो रस्ता माहिती असेल, जिथे ज्या रस्त्यावर बापूंचं क्लिनिक होतं, म्हणजे केम हॉस्पिटलच्या समोरच्या रस्त्याच्या थोडं अलीकडे, तर तिथूनच जाण्याचा रस्ता होता आर एम भट स्कूलजवळचा. तर कित्येक वेळा शाळेत जाताना मम्मीसोबत चालत जाताना बापूंचं दर्शन व्हायचं. बापू क्लिनिकमध्ये जाता येताना, आत जाताना, कधी बाहेर येताना बापू असं हसायचे, हात दाखवायचे. तेव्हा मी असेल 5-6 वर्षांचा, म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी मी बापूंना पहिल्यांदा बघितलं समर्थ व्यायाम मंदिरमध्ये. बापूंचं ते पहिलं दर्शन, म्हणजे बापूंचं ते पहिलं दर्शन मला आजही आठवतं आहे. आता खरं म्हणजे ते वय काय असं नसतं की सगळ्या गोष्टीत एवढ्या म्हणजे काटेकोरपणे आठवाव्या, पण ते दर्शन मात्र कसं काय बापूंनी एकदम डोक्यामध्ये ती आठवण पक्की ठेवली आहे काय माहिती, की ते बापूंचे पाय, बापू बसलेली स्टाईल आणि मी घेतलेलं दर्शन आणि बापूंनी माझ्या डोक्यावर ठेवलेला हात पहिल्यांदा, ते मला आजही आठवतं आहे. अजूनही बरेच किस्से आहेत की मला ठळक आठवत आहेत. तर ठीक आहे, म्हणजे हे सगळ्या आठवणींमध्ये, जुन्या आठवणींमध्ये जाण्याचं काम काय, कारण काय, की मुळात मला बापू का भावले, का पटले, का आवडले आणि मी बापूंना का ओळखलं पहिल्याच नजरेमध्ये, कारण माझी साईनाथांवर श्रद्धा होती. खूप प्रचंड वगैरे असे काही शब्द वापरत नाही मी, जसं ती होतीच, खूपच होती, प्रचंडच होती, पण मी वापरत नाही हे शब्द. कारण अबोलपणे समजून घ्या जर समजत असेल तर. उगाचच ते ना आपल्याला खूप कधी आपण ना भारी दाखवायला जातो, खूप व्यवस्थित नेटका दाखवायला जातो ना, तिथेच माणूस फसून बसतो. कारण बापूंनी आपल्याला सांगितलं आहे की ह्या कलियुगात जन्म झाला म्हणजेच गेल्या 2 जन्माचं पाप पुण्याचं जे काही गाठोडा असेल, पुण्याचं तर नाहीच असं समजा, आहे की बापूंच्या संगती आलो, एवढंच काय ते पुण्य म्हणा, पण पापाचं गाठोडं वजनदारच आहे, म्हणून आपण इथे आलो. म्हणजे ह्या हॉस्पिटलमध्ये आलेले सगळेच पेशंट आहेत, पण आपण आहे ना खूप स्थिर, सावर, एकमेकाला अजिबात निरोगी असं दाखवायला जातो. आता हे मी का म्हणतो, असं दाखवावं, पॉझिटिव्ह अप्रोचनेच राहावं लाईफमध्ये. तर मी साईनाथांबद्दल सांगतो की साईनाथांवर प्रचंड श्रद्धा होती. मी साईनाथांची पुस्तकं वाचायचो. देवतारी त्याला कोण मारी हा गगनगिरी महाराजांच्या पुस्तकातला एक साईनाथांच्या संदर्भातला अनुभव होता. त्याने मला कळलं की अरे हा देव एवढा आत घुसून भक्ताला मदत करतो, एवढा भारी आहे, एवढा कृपाळू आहे. कृपाळू हे शब्द तर आपल्या आत्ता रुटीनमधले झालेत समजा, पण तेव्हा असं वाटायचं की किती चांगला आहे देव, चांगुल पण प्रेमळ आहे, भारी आहे माझा देव. आणि ह्या देवाचं तर आपण असायलाच हवं, कारण आहे ना तो एवढा कृपाळू आहे म्हणून. त्याचं काय कसला फायदा बिदा त्या वयात काय कळतं आपल्याला, काहीच नाही. पण आहे ना हा देव एवढा मदत करतो, एवढं धावतो, अरे एवढं चमत्कारिक होतं, असं मुद्दाम आता वापरतो, कारण त्यावेळेस तसं विचार ना, एवढं जादू केली बाबांनी, वाचवलं त्यांना असं. तर अशा रीतीने बापूंच्या याच्यामध्ये आलो आणि बापूच माझा बाप, पहिल्याच नजरेत त्याला ओळखलं की हा आहे, कोणीतरी आहे, हाच माझा इष्टदैवत आहे, माझे साईनाथ आहेत, असं ओळखलं. आता हल्ली काय होतं आहे ना, म्हणजे 2-3 गुरुवारपूर्वी आहे ना बापूंचा चेहरा एकदम स्तब्ध बघितला गाडीमधून येताना. म्हणजे प्रवचनाला काय अगदी रेग्युलरली जातो असं नाही, पण बऱ्याचदा जातोच. जुन्या काळीही जायचो, जेव्हा पप्पांबरोबर जायचो ना प्रवचनाला, तेव्हा बापूंच्या प्रवचनातला अर्थ नव्हता कळत, म्हणजे खरं सांगायचं तर. कारण वय 6, 7, 8, 9, 10 असंच पुढे वय होतं.
तेव्हा बापूंच्या प्रवचनातला किंवा प्रवचनात बापू काय सांगते, हां एखादी लाईन ऐकली आणि त्याच्याबद्दल विचार करून अर्थ कळला तर ठीक, पण असं काय प्रवचन ऐकायचं आहे असं म्हणून ते खूप लक्षपूर्वक ऐकत नव्हतं. पण बापूंचा आवाज, तो माईकमधून येणारा तो हलणारा आवाज, तो ऐकू येणारा आवाज आहे ना, हे मात्र आठवते काही. पण बाकी त्याच्यामध्ये मी ठळकपणा काही म्हणत नाही आहे. मला नेमकं म्हणायचं आहे काय ना, मी नेमकं हे सगळं का बोलतो आहे, थोडं मिक्स स्वरूपात असं वाटत असेल तरीसुद्धा की गेल्या 2-3 गुरुवारपूर्वी बापूंचा स्तब्ध दिसला. आता त्या विषयामुळे मी हे सगळं काढलं असं नाही, जस्ट मलाच इन जनरल आहे ना खूप वाटतं. पण कधी काय आपण आहे ना उगाचच गोष्टी छेडायला जात नाही, कारण काय कलियुगात व्यक्ती तितक्या प्रकृती असतातच. प्रत्येकाची जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण, हे तर लिखित आहे, सेट आहे, बापूंनीच दिलेलं आहे, श्रीकृष्णाने दिलेलं आहे, धर्मग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की जो जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मीही त्यासी. 2-3 गुरुवारवेळी बापू आले, म्हणजे गाडी हलत होती बापू येताना, पण त्यासोबत बापू पण हलत होते, पण बापूंनी कोणाकडे पाहिलं नाही, कोणाकडे हरिओम नाही केलं, काय नाही केलं. असं म्हणतो की लगेचच फरक जाणवतो ना, एवढ्या वर्षांपासून प्रवचनाला जातोय वगैरे, असं कधी नाही. आम्ही ऐसे कधी नाही देखिले, चला असं काहीतरी म्हणतो फक्त. पण तेव्हा असं बघितलं, ह्याच्यानंतर बापूंनी प्रवचनात बोलायला सुरुवात केली. ते काही रिझन असेल ते रिझन असेल, मला जास्त त्याच्या खोलात जायचं नाही आहे. तो माझा काय आपला कोणाचाच प्रांत नव्हेच की बापूंना तेव्हा काय वाटत असेल. तो ईश्वर म्हणजे श्रीराम, तो जो कोणी आहे तो त्याला ठाऊक. आपण त्याच्या एक्सप्रेशनचा आणि कसलाच काही अनुमान अंदाज लावू शकत नाही, म्हणून तो विषय बाजूलाच आहे. फक्त बरं बोलताना तर आपण ऐकू शकतो ना. मात्र मग बापू प्रवचनात काय बोलले, हरिओम श्रीराम अंबज्ञ. मागच्या गुरुवारी आपण कोणाची कथा वाचली, ऐकली, नाव काय, असं बापूंनी विचारलं की बापू आपल्याला विचारत आहेत. बापू एंडिंगला प्रवचनात बोलले की एवढं मी तुम्हाला टोचून बोललो, पण तेही चुकीचीही अगदी लाज वाटून देऊ नका, याचाही आनंद बाळगा. कसं की कमीत कमी बापू मला प्रवचनाला तरी येऊन देतो आहे, इथे बसून तरी देतो आहे. हो ते देतो आहेच, पण बापूंचं ते बोलणंही खरंच होतं जे पहिलं होतं ते, की साई भक्त अनंत पंडित यांचं नावही आठवू नये, हां किंवा लिमिटेड जणांना आठवावं. मग तिथे उपस्थित असणारे, मी बोलतो की 15,000 लोक काय करतायत. तर ती लोक काय करतायत ह्याचा विचार करणं सुद्धा माझं काम नाही आहे खरं म्हणजे. मग तुम्ही म्हणाल मग बोलतोच कशाला, तर बोलतो का हे मला समजून घेण्यासाठी फक्त. कारण जसं म्हणालो ना की बऱ्याच गोष्टी ना नोटिसिंग्समध्ये येतात. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय नाही करायचं आहे, हे आपल्या विवेकानुसार आपल्याला कळतं. जे की उचित आहे की योग्य आहे की चुकीचं आहे अगदी, याच्या प्रचित्या पण मिळतात. की बापू यांनी मला मिळतो आहे का माझ्या समजुतींनी, माझ्या विवेकाने मी घेतलेल्या गोष्टींशी. बाकीच्यांनी असं केलं पण मी असं नाही केलं, मी थोडा तसं राहिलो. बाकीच्यांनी असं नाही केलं पण मी असं केलं आणि मला बापू मिळाला. मी जास्त लवाजमा, जास्त आरडाओरड, जास्त काही सजावटीने दाखवायला नाही गेलो, पण मला बापू मिळाला. किंवा मी असं दाखवायला गेलो, भीड नाही बाळगली, मनातलं होतं ते बोललो आणि मला बापू मिळाला. मग बापू मिळाला ना, हे आउटकम, हे प्रोडक्ट, हेच ते प्रचिती असते की बापू मिळतो आहे की नाही, आनंदासकट मिळतो आहे की नाही, मिळतो आहे. मग हरकत नाही. मग तुझ्या समजुती, तुझा विवेक, तुझी पावलं पडणारी आहेत ती बरोबर आहेत असं समजायला काही हरकत नाही. ठीक आहे अंबज्ञ, प्रवचनात बापू सांगतो त्या गोष्टी तुझ्या बाबतीत जुळतात की नाही, जुळतात ना. हां अंबज्ञ प्रचिती मिळाली ना, आता सव्वेत. हल्ली काय होतं ना की बापू त्याचे कौतुक तोच जाणे, बापू सगळ्यांचं कौतुक करतातच, आपणही बरोबर मार्गावरच आहोत, ते फार काही चुकतो अशातली गोष्ट नाही, शेवटी सगळे श्रद्धावानच. हल्ली बापू काय बोलले प्रवचनात की हे सद्गुरू राया, तू माझाच आहेस आणि मी तुझा आहे, हे दिवसातून कमीत कमी एकदा तरी मागायला विसरू नका. चला माझ्यावर होतो जप करा,
ओम आपुला बाप तो आपला बाप. अनेक बापूंनी काही काही असे वाक्य दिलेली आहेत, अशा गोष्टी दिलेल्या आहेत. आपण कसल्या मागे लागतो माहिती आहे का? स्पेसिफिकली मी बोलतो की नेमका मुद्दा काय. आपण आहे ना त्या गोष्टी आहे ना क्रिएटिव्ह करून मांडायच्या जास्त मागे लागतो. आपण त्या गोष्टी दुसऱ्यांना सांगायच्या जास्त मागे लागतो. आज आहे ना बापू असं बोलले, लगेच ग्रुपमध्ये टाका, लगेच त्याची एखादी इमेज बनवा, त्याचं क्रिएटिव्ह अर्थाने त्याचं ते फोटो बनवा त्याचा, की बापूंचा फोटो टाका, त्याच्यावर लिहा ओम आपला बाप तो आपला बाप, आज बापूंनी हे करायला सांगितलं आहे, हे सद्गुरू राया तू माझा आहे आणि मी तुझाच आहे. अरे हे दुसऱ्यांना कळवून देण्यापेक्षा, दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा किंवा त्या घाई गडबडीत लगेच पडण्यापेक्षा आधी मी त्या गोष्टी जाणून घेतल्यात का, की बापू असं का म्हणत असतील, आणि म्हटले ते मला कळलं, पण पोचल्या बापूंच्या भावना माझ्यापर्यंत. मग मी आळवून आतून मनातून कधी म्हणण्याचा प्रयत्न केला का? एकदा केला, ठीक आहे. परत दोनदा केला का? ठीक आहे. कंटिन्युअस केला का? थोडं त्याच भावनेत स्थिर राहायचा प्रयत्न केला का? ज्याला आपण भक्तिभाव चैतन्य म्हणू, त्याच्यात आपण असण्याचा तरी प्रयत्न केला का? की हे सद्गुरू राया तू माझा आहेस आणि मी तुझाच आहे. का असं का हे म्हणणं गरजेचं असेल? का रे बापूंनी याच्या संदर्भात कोणती गोष्ट सांगितली आहे, त्याच्यातून हे आलं आहे का पुढे पुढे? हां, मग सोनाबाई पण दिसायला विलक्षण सुंदर, अनंत पंडित म्हणजे हां, पण त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं, आणि अनंत पंडित पण प्रांजळ भावनेचे होते. त्यांनी म्हटले ए सोने जाऊ दे ना, तुला माहिती आहे ना माझा स्वभाव, बाबा बघून घेतील काय ते. हां, मग ते किती रिॲलिटीनी मांडतायत. त्या भक्तांच्या कथा ज्या आहेत, ते भक्त किती साफ आहेत, निर्मळ आहेत, असे जे आहे ते दिसणारे आहेत. आपण का आपलं आयुष्य सजवतोय, झालर लावतोय, काय कळत नाही. मी माझं आधीचं लहानपणी, आणि म्हणजे माझं जसं नाही, बरेच लोक माझ्या माहितीमध्ये आहे की व्यवस्थित घेतात बापूंना. याचा अर्थ मी पणाच्या गोष्टी नाही आहेत या, म्हणजे कसं आहे ना, या गोष्टी इतक्या नाजूक आहेत ना की सांभाळून बोलाव्या लागतात, की कदाचित असं नको वाटून द्यायला, किंवा असं ते अजिबात दिसायला नको की आपल्याला जास्त कळतं आणि दुसऱ्याला अजिबातच कळत नाही, किंवा दुसरे अगदीच चुकीचे घेतात भाऊ बापूंना, आपणच बरोबर घेतो. नाही नाही नाही, असं नाही अजिबात. असं जर वाटायला लागलं तर कुठेतरी ती माझी पडझड असेल. पण त्यावेळेसच्या काळात किंवा तसं आम्ही घेतलं ना, अजिबात फॅन्सीनेस नव्हता, काही नव्हतं. बापूंना जस्ट घेत गेलो. बरं त्यावेळेसचा जुना विना काळ कशाला? आत्ता गुरुक्षेत्रमच्या दर्शनाला बापूंकडे जातो आहे, गणपतीच्या दर्शनाला जातो आहे, हरिगुरुग्राममध्ये बापूंबरोबर प्रवचनाच्या ठिकाणी ती नजरानजर होते. ते एक हरिओम होतं, किंवा कधी कधी हरिओम होत पण नाही, तरीसुद्धा सगळं काही पूर्ण मिळतं. मध्ये बापूंनी 2 वर्षापूर्वी, 1.5-2 वर्षापूर्वी एक प्रवचन केलं, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. अनेकांनी त्याच्यानंतर ते प्रवचन ऐकून झाल्यानंतर अनेकांनी पोस्ट टाकल्या फेसबुकवर, अरे आज बापू जे बोलले ना त्याचा खरा अर्थ कळला, की माझ्याकडे माझा देव कंटिन्युअस नित्य नेहमी पाहतोच आहे. त्याचा मला कान दिसला, त्याचा केस दिसला तरी ते माझ्यासाठी दर्शनच आहे. तो माझ्याकडे नित्य पाहतो आहे. त्याने माझ्याकडे डायरेक्टली अशी प्रत्यक्ष नजरानजर बघण्याची गरज नाही आहे. मी त्याचं दर्शन घेत असताना हरिओम, आरडाओरड, बापू 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 असं करण्याची गरज नाही आहे. तसं नाही केलं तरी तो माझ्याकडे नित्य तेवढ्याच प्रकर्षाने, तेवढ्याच भावनेने, पूर्णत्वाने पाहतच आहे. अनेकांनी असं पोस्ट केल्या ते प्रवचन केल्यानंतर, इथून आधी 1.5 वर्ष आधी. अरे मग एवढी वर्ष काय करतायत बापू? बापू एवढी वर्ष सगळं काही व्यवस्थित करतायत, नीटच करतायत, त्यांचं काम बापू करतायत. एवढी वर्ष आपण काय करतोय? जर आपल्याला आत्ता कळत आहेत या काही गोष्टी ज्या अगदी बेसिक असतात, कधी कधी खूप काय त्याच्यात रॉकेट सायन्स नाही. अध्यात्म म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप सोपी गोष्ट, आणि म्हणायला गेलं तर खूप अवघड गोष्ट. पण समजून घ्यायला गेलं तर माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, हे मला आधीच का नाही माहिती?
मग अनुभवात तो धावत कसा येतो? जेव्हा कुठे पडलेलो असेल या कुठेतरी प्रॉब्लेम असेल तेव्हा पण तो आलाच नाही, तो तर नेहमी पाहतच होता ना. याचं मी कन्क्लुजन का नाही काढलं अनेकदा? कारण अनेकदा कदाचित मी ह्याच घाईमध्ये गेलो की हे कसं मांडून दाखवू, हे कसं सांगू, ग्रुपमध्ये कसं राहू, आम्ही आमची टीम बीम हे सगळं कसं पोर्ट्रे करत राहू. अरे या सगळ्या गडबडीत कुठेतरी बापू असं मागे सुटत चालला. मेन मूळ तत्त्व समीरदादांचं मला ते एक वाक्य आहे ना, म्हणजे जेव्हा आपण परमपूज्य सुचितदादांना फोन करतो, सुचितदादांकडे जातो, दादा हा प्रॉब्लेम आहे, असं असं आहे, तसं तसं आहे, हे झालं ते झालं, रामरक्षा म्हणा, हनुमान चालिसा म्हणा, हां म्हणू ना, सगळं म्हणू, ते आपल्या देवाचंच आहे. पण अनिरुद्ध चालिसा म्हणा, समीरदादा एकदा म्हणालेले, शेवटी अनिरुद्ध चालिसा म्हणा ना, शेवटी हे सगळं रामरक्षा म्हणा, हनुमान चालिसा म्हणा, असं असं म्हणा, हा अध्याय वाचा, ते वाचा, ते करा, हे सगळं कोणाकडून आलं आपल्याला कळायला? शेवटी अनिरुद्धाकडूनच ना, अनिरुद्ध बापूंकडूनच ना. मग अनिरुद्ध चालिसा पण म्हणा ना. म्हणजे हे ते काही फोर्सफुली किंवा असं काही सांगत नव्हतं की बाकी कसलं महत्त्वात कमी जास्ती काहीच नाही आहे. पण शेवटी मूळ तत्त्व, बेसिक फंडामेंटल जे आलेलं आहे ते कुठेतरी विसरायला लागलं ना की प्रॉब्लेम तयार होतो, प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि त्या परीक्षेला आपल्याला सामोरं जावं लागतं. गोष्टी नंतर कळतात. काय साई सच्चरित्रात ओळ आहे साईबाबांनी दिलेली की पूर्ण विश्वास ठेवी मजवर, कृतार्थ लवकर होशील. मग बरं, विश्वास ठेव माझ्यावर आणि कृतार्थ तर तू होणारच आहे, कारण बाबांवर ठेवलेला विश्वास एकदम म्हणजे त्या पहिल्या तीरावरच नेतो. पण मग तिथे काय सांगितलं आहे की पूर्ण विश्वास ठेव मजवर, कृतार्थ लवकर होशील. अरे कृतार्थ व्हायचंच आहे ना, आज किंवा उद्या, पण लवकर होणे पण जास्त गरजेचं आहे ना, येत्या काळानुसार, बदलत्या काळानुसार. म्हणून सांगितलेलं असं आहे की पूर्ण विश्वास ठेवी फक्त माझ्यावर, कृतार्थ लवकर होशील. म्हणजे लवकर होण्याला पण काहीतरी अर्थ महत्त्व आहेच ना. म्हणून गोष्टी जर आपण आहे ना व्यापक स्वरूपात आणि मेन बिंदूवर फोकस करून ठेवलं ना की बापू काय बोलत आहेत. कधी कधी बापू आहे ना आपली हे घेत असतात, म्हणजे विचारत असतात वगैरे, जोक मारतात, पण त्या जोकवर हसायचं नसतं, आपण हसतो. बापू खूप समर्पक बोलत असतात, पण आपण जास्त अर्थ त्याच्यातला शोधायलाच जात नाही, घ्यायलाच जात नाही. खूप श्रद्धावान म्हणजे एवढं कधी कधी आपण लाडकं होऊन जातो की तो अर्थच कधी कधी स्पष्ट होत नाही त्या प्रवचनाचा, त्या बोलण्याचा, त्या सांगण्याचा. आणि फक्त गोष्टी वरचेवर घेतल्या जातात आणि कुठेतरी बापूंना ते कळतंच. आणि त्याची परीक्षा बापू घेत नाही आपली, आपणच आपली घेतो. याच्यावर आपण विचार करायला पाहिजे एकदा, दोनदा, तीनदा. माझं म्हणणं किती चूक की बरोबर, या सगळ्याच्या पलीकडे काहीतरी तथ्य तरी वाटतं आहे का या बोलण्यामध्ये? खरंच असं घडतं आहे का? हा पूर्ण तुझं बरोबर नाही आहे, पण त्या एका एरियामध्ये तू बरोबर बोललास, ठीक आहे, तिथे तरी बरोबर वाटतं आहे का? एकदा विचार करून बघा. मी पण करतोच आहे. जे सगळ्या गोष्टी आपण बोलतो त्या पहिल्या मला लागू असलं पाहिजेत, मग कधीतरी दुसऱ्याला सांगू आपण. सांगण्याचीही गरज नाही आहे, सगळं काही सांगायला तो एकटाच बसलेला आहे. पण आपापसामध्ये एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, असं म्हणून आपण नक्की पुढे पुढे जाऊ शकतो. जर काही चुकत असेल तर हात द्यायला आपणच आहोत आजूबाजूला. अंबज्ञ नाथ चौकीत. श्रीराम.